रामकृष्ण हरे. नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपणापुढे संतांचे मूळ गाव कोणते या विषयावर संतांच्याच भाषेमध्ये आपण हा भाग सादर करीत आहोत. सर्वसाधारणपणे आता आम्ही आयुष्यभर कथा कीर्तन केली, गल्लीतून दिल्लीपर्यंत, आणि सर्व आयुष्य कीर्तन रंगामध्ये घालवलं. आणि माझी पद्धत असायची की समजा रात्री 9ला कीर्तन, 8 ते 10 कीर्तन असेल तर दुपारी 2, 3, 4 वाजताच त्या गावात पोहोचायचं. गावाला फेरफटका मारायचा, किती वाचनालय आहेत, मंदिरं किती आहेत, ऐतिहासिक स्थानं किती आहेत, ग्रामपंचायतीमध्ये जायचं, या लोकांना भेटायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या. म्हणजे संध्याकाळी 4, 2, 10, 20 लोक जास्त वाढतात आणि आपल्याला त्या गावाचा काही उल्लेख पण करता येतो. अशी माझी पद्धत. मी 78 साली जेव्हा कीर्तन मालिका लिहिली तेव्हा त्याच्यातसुद्धा कीर्तनकाराची आचारसंहिता असा एक चॅप्टर लिहिलेला आहे. सांगायचा मुद्दा असा की जेव्हा मी अगोदर ती 2-3 तास 4 तास अगोदर त्या गावात जायचो ना, मग कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर तासभर आपण त्या मंदिरात हजर राहायचं. मग लोक येतात, घंटा वाजवतात, असं करतात. मग महाराज दिसतात, आले वाटतं महाराज, येतात, पाया पडतात. आता हे ज्यांनी तारीख ठरवलेली असते त्यांना माहिती असतं कुठला महाराज, काय नाव काय. पण हे सामान्य जे येतात ना, त्यांचे प्रश्न असे असतात. आले की महाराज गाव कोणतं? आपण सांगितलं काय, नगर, अहमदनगर. नाही, मूळ गाव कोणतं? मग त्यांना मूळ गाव सांगावं लागतं. मुळाचं ज्ञान असणं हे एक स्वाभाविक माणसाला असावं लागतं. मग आपण ते मूळ गाव सांगायचं. मग बरं लग्न झालं आहे का? हा, झालं आहे. घरी कोण कोण असतात? हा सगळा तपशील त्यांना ते विचारत असतात आणि 5-10 मिनटं त्या अशा तपशिलामध्ये घालवतात. सांगायचा मुद्दा असा की कीर्तनकार आला आहे, अभ्यासू कीर्तनकार आहे, त्यांना एखादा चांगला प्रश्न विचारावा. परमार्थ म्हणजे काय? संसाराचं लक्षण काय? माया म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय? जगत म्हणजे काय? असे सारासार विचाराचे जे प्रश्न असतील, ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं आहे, तुकोबाराय काय म्हणतात, आम्ही कसं या दुःखातून जाऊ, असे का अभंगात चरणाचे काय विचारावं हे लोकांना कळत नाही. ते असे सामान्य प्रश्न जे सांसारिक आहेत ना, तेच ते विचारत असतात. त्याच्याऐवजी असं विचारा ना, कैमे उद्धार पावेन, महाराज कधी माझा उद्धार होईल? या त्रिविध तापाने मी तापलो आहे, पंचक्लेश आहेत, आणि या संसाराच्या दुःखातून हे दुःख कसं पचवता येईल, त्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या नामाचा, ज्ञानाचा किंवा कुठल्या युक्तीचा आधार घेतला पाहिजे, असं काहीतरी विचारा ना. ते नाही विचार, तर हे विचारा, कैमे उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर्म. असे काहीतरी प्रश्न विचारावेत ना. तर सांगायचा मुद्दा असा की तुकाराम महाराजांना असे सारखे लोक प्रश्न विचारत असायचे. त्यामुळे त्यांनी एकदाच उत्तर सांगून टाकलं की मूळ गाव कोणतं, आणि तुमचे घरात किती लोक आहेत, आणि लग्न झाले का, आणि पोरं किती आहेत, मग ते काय करतात, ते काय चोऱ्या करतात काय, संतांचे पोरं काय करत असतील. तर सांगायचा मुद्दा असा की तुकाराम महाराज या अभंगामध्ये मूळ गाव कोणतं हे सांगतात, आणि संतांच्या सगळ्या संतांचं मूळ गाव तेच आहे. बाकी इथे हा जो मृत्यूलोक आहेत ना, इथं मृत्यूलोक, हे मृत्यूलोक आपण कर्म भोगण्यासाठी इथं आलेलो आहेत. मागच्या जन्मातलं जे कर्म आहे ना, हे इथे मृत्यूलोकात ते फेडायचं आहे. म्हणजे काही द्यायचं आहे लोकांना मागच्या जन्मात राहिलेलं, आणि काही घ्यायचं आहे की ज्यांनी आपण उपकार केला आहे ते आपल्याला मिळत असतं. असा हा मृत्यूचा लोक आहे. इथे कोणीही अजरामर नाही, कोणाचंही मूळ गाव नाही, आणि कितीही प्रॉपर्टी तुमच्या नावावर लावल्या तरी त्या 7/12सुद्धा काही वर्षांनी आऊट होतात. राजे महाराजांचे सुद्धा संस्थानं बरखास्त झाले, नामशेष झाले, काहींची नावंसुद्धा राहिले नाही. असा हा मृत्यूलोक आहे. एका कवीने चित्रपटातल्या गाण्यात असं फार छान म्हटलेलं आहे, तो पाहुणा अन मी पाहुणा ऐकणारा,
2 दिवसाचा बाजार सारा. येण्याचा 1 दिवस आणि जाण्याचा 1 दिवस, 2 दिवसाचा बाजार आहे हा सगळा. तेव्हा अशा या बाजारामध्ये आपण आलेलो आहोत. तर तुकाराम महाराजांना असा प्रश्न सारखा विचारायचे लोक, म्हणून महाराज म्हणतात, आता मी तुम्हाला आमचं गाव सांगतो, आम्ही इथं मृत्यूलोकात कशाला आलो ते पण सांगतो, ऐका मनाचे कान करून ध्यान देऊन. आम्ही वैकुंठवासी, आम्ही हे बहुवचन घातलेलं आहे इथं. आम्ही म्हणजे मी आणि जे जे माझ्या विचाराचे आहेत, संत आहेत, या सगळ्यांचं गाव जे आहे ना, ऐका, आम्ही वैकुंठवासी आहोत. आमचं निवास वैकुंठवास. आम्ही इथे कसं करता आलो याची कारणासी, हेच कारण आमचं आहे. चकार घालून सांगितलं. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषी मुनींनी साधू संतांनी जो तत्त्वज्ञानाचा भक्तीचा मार्ग सांगितला आहे, तो वर्तन करून दाखवण्यासाठी आणि माणसाचं परिवर्तन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि मग काय इथे येण्याचं कारण भासतं तुम्हाला, तर साधू संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो मलिन होतो काही दिवसांनी. कोणताही मार्ग असू द्या, काही दिवसांनी त्याच्यामध्ये प्रदूषण निर्माण होतं. महाराज म्हणतात, तो जो मार्ग मलिन झालेला आहे, त्याच्यावर जो कचरा झालेला आहे, झाडो संतांचे मार्ग, ते झाडून काढू. म्हणजे त्याच्यावर जो अविवेक किंवा प्रदूषण झालेलं आहे ते झाडून बाजूला करू, आम्ही स्वच्छ मार्ग करू. झाडो संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो सेवो. त्यांचे मार्ग झाडू. हे आडराणाने जे लोक चाललेले आहेत, म्हणजे चुकीच्या मार्गाने, तर त्यांना वाटेवर आणू. आणि मग साधू जगणार कसे, तर म्हणले त्यांच्या उच्चिष्टावर सुद्धा आम्ही जगू शकतो. जगण्यासाठी खूप अगदी 2 सेर किलो अन्न लागतं असं नाही, की माणूस थोड्या अन्नावर सुद्धा कित्येक दिवस जगू शकतो. अर्थे लोपली पुराणे. आणखीन काय करतो आम्ही, की पुराणामधले अर्थ लोपलेले आहेत. कसेही अर्थ सांगतात लोक. पूर्वी तर असं असायचं, लहानपणी आम्ही पोथ्या वाचायचो आणि पोथ्या सांगायचो. गावोगाव मंदिरात पोथ्या चालायच्या, आमच्या गावातही असायची. आणि मग ते वाचणारा एक असायचा आणि दुसरा सांगणारा असायचा. आणि मग त्याने बऱ्याच वेळा काय असायचं, मध्ये अक्षरं न तोडल्यामुळे पूर्वीची लिपी जी असायची ना, सरळ असं असायचे. हां. आणि बाण मारीसी ताकात, असं एक रामायण चालू होतं. आणि बाण मारी सीता कांत असं असताना बाण मारी सीताकात, सांगणारा सांगतो, असा प्रभू रामचंद्राने बाण सोडला की पंगत बसली होती आणि ताकात बाण गेला. श्रोत्यांना काय विचार, ते ऐकत होते, गेला असन बाण ताकात तर ताकात. म्हणजे सांगणारे सांगतात, वाचणारे वाचतात. असे जे अर्थ होते ना, ते अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने, साधने ही बुडविली. हे विषय लोभी जे मन आहेत ना, ते भले कथा कीर्तनाचे आम्हाप पैसे घ्यायचे, आम्हाप काय काय गोष्टी करायच्या, आणि असे जे विषय लोभाने मन त्यांची भरभटल्या गेली. आणि म्हणून आम्ही त्याग सांगायला आलेलो आहोत, विवेक सांगायला आलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो सोपा मार्ग आहे तो आम्ही रूढ करणार आहोत. पेटो भक्तीचा डांगोरा. सगळ्यात सोपा आणि राजमार्ग भक्तिमार्ग, बहुसोपा. पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती, असा जो मार्ग आहे तो शेवटी तुकाराम महाराज शेवट चरणात सांगतात, पेटू भक्तीचा डांगोरा, कळे काळासी दरारा, तो का म्हणे करा जय जयकार आनंदे, तो का म्हणे करा जय जयकार आनंदे. भक्तीचा डांगोरा पेटो म्हणजे दौंडी देऊन सांगू की बाबा रे, भक्तिपंथ हा सोपा आहे. आणि भक्तिपंथ जो करील, रामनाम जो घेईल ना, तर त्याने कळीकाळाला सुद्धा दरारा निर्माण होतो. तो का म्हणे करा जय जयकार आनंदे, आनंदाने जय जयकार करा.
आणि असं जर केलं ना तर तुम्हाला काळाची भीती नाही. एका दुसऱ्या अभंगात तुकाराम महाराज असं म्हणतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत. म्हणजे काळावर मात करणं याचा अर्थ की हे नाशवंत देह आहे याचा विवेक होतो. आत्मतत्वाने आपण मरत नाही. नैनन छिंदंती शस्त्राने नयनं दहती पावकः अशी भगवद्गीता सांगते. आणि तशा प्रकारचं तत्त्वज्ञान झाल्यावर मग आपण काळाला भेट नाही. काळ आपणाला खात नाही, काळ शरीर नष्ट करतो. पण आपलं आत्मतत्व जर जाणलं आपण तर आपणाला शोकमोह होत नाही. अशा अर्थाने काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे संत या स्थितीला जातात. त्यांचं गाव, त्यांचं नाव, त्यांचं कार्य हे सगळं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तेव्हा बऱ्याच वेळा संतांना काय विचारावं हाही एक त्याच्यातला चांगला मुद्दा आहे की तुम्ही तत्त्वज्ञान विचारा. माया, ब्रह्म, जीव, जगत असा जो विवेक आहे या संदर्भामध्ये आपण जर विचारलं तर आपणाला काही सोडवणूक होईल, आपल्या ज्ञानामध्ये काही वृद्धी होईल, भर पडेल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जनो हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंदी रहा. रामकृष्ण हरी.